सांगा आम्हाला काय करताय. आपण आज करतोय गाजराचा हलवा. आता थंडीचा सीझन चालू आहे, गाजर येतात त्यामुळे आपण गाजराचा हलवा करतोय. तर गाजराचा हलवा करण्यासाठी आपण गाजर खिसून घेतलाय. हे ऑलमोस्ट अर्धा पाऊण किलो आहेत. त्यानंतर तूप, दूध, साखर, इलायचीची पावडर, त्याच्या इलायची पावडर गेली आहे, थोडेसे ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं जायफळ चवीसाठी घेतलेलं आहे. ओके ठीक आहे, आपण आता स्टार्ट करूयात. ठीक आहे, सगळं तो सर्वात पहिले आपल्याला तूप घ्यायचं आहे. तुपात हे गाजर टाकून छानपैकी भाजून घ्यायचं. भाजून की परतून? परत घ्यावं लागेल. नाही, परत नाही घेणार. परत काहीही घेतलं जाणार नाही. सो आपण तुपामध्ये हे जे किसलेलं गाजर आहे ते परतून घेणार आहोत. परतून घेऊन छान त्याचा असा कलर चेंज झाला पाहिजे तोपर्यंत आपण परतून घ्यायचं. एकदा परतलं, छान त्याचा वास आला की मग त्याच्यामध्ये आपण दूध टाकून ते शिजवून घेणार. ओके, मेल्ट होत आहे. ते मेल्ट झालं की मग आपण गाजर टाकूयात. हे मेल्ट झालंय, आपण याच्यामध्ये आता गाजर टाकूयात. कमी पडलं का तू? नाही, तू बरोबर आहे. अजून ही आईची रेसिपी मी पहिल्यांदा ट्राय करते. मी आधी कधीच गाजराचा हलवा केला. बघूया होईल होईल. ऑलमोस्ट शिजत आलाय बऱ्यापैकी. आपली क्वांटिटी एवढी होती, आता खाली गेली आहे. याचा आपल्याला आता दूध टाकायचं आणि परत तो शिजवून घ्यायचा. सो माझ्याकडे साईचं दूध आहे, तर मी साई दूध टाकणार आहे. मी याच्यात खवा वापरला नाहीये, पण आपल्याला जर खवा पण यूज करायचा असेल तर मग जेव्हा आपण हे दूध टाकणार तेव्हाच तो खवा पण याच्यात टाकायचा. म्हणजे त्या दुधासोबत तो पण शिजला जातो आणि त्याला चांगली चव येते. शिजला का तुमचा हलवा? शिजला? हो, ऑलमोस्ट शिजत आलेला आहे. मला असं वाटतं तर आपण साखर टाकतो. नाही, अजून शिजू दे. मास्टर शेफचं ऐकत जातो. ओके सर. आम्ही तुमच्या हातचे खालचे ट्रेनी शेफ आहोत. मास्टर शेफ. हे आता शिजलंय, त्यातलं पाणी, दूध पण सगळं आटलंय. तर आपण साखर टाकूयात. त्याचं प्रमाण जर 2 वाट्या गाजराचा किस असेल तर त्याला 1 वाटी साखर टाकायची. टाका. बस 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 बस. अरे बस ना. मुलांनो, मित्रांनो, सी डायबिटीस. हे पाणी दिसतंय, हे आता साखर टाकल्यामुळे थोडंसं विरघळलंय.
तर याला थोडा वेळ अजून ठेवायचं म्हणजे ती साखर आणि ते सगळं नॉर्मल हे होईल. आणि मग आपण 5 ते 10 मिनिटं थांबूयात आणि मग बघूयात. कधी होणार? झालं, शिजलंय. शिजलंय का? किती वेळ लागतो शिजायला? 10 मिनिटं लागले शिजायला हे. त्यातलं पाणी वाढतच चाललंय तुमचं? नाही झालं, गेलंय काय, गेलं का? गेलं, सगळं पाणी गेलेलं आहे. आता हलवा इज रेडी गाईज. आता काय टाकताय तुम्ही? ही इलायचीची पावडर आहे, ओके. ती आपण चिमूटभर टाकूयात. भुरभुरून घेऊया, भुरभुरून. भुरभुरून टाकूयात, तू म्हणशील तसं, हेड शेफ म्हणतील तसं करूयात आपण. आणि आपल्याकडे जायफळ पण आहे, सो आपण जायफळ थोडंसं टाकूयात. बास, नाही तर सगळे झोपतील. पूर्ण पाणी आटेपर्यंत करायला पाहिजे. आणि बदाम कधी टाकायचे? लास्ट सर्व करायचा. सर्व करताना टाकून देऊयात आत्ताच. हेड शेफनी असं कन्फ्यूज नसतं करायचं, कधी टाकायचं करून. आणि लास्ट आपल्याकडे बदाम आहेत, सो स्प्रेड करायचे छानपैकी. वाह, क्या बात है. And our halwa is ready. Our halwa is ready. खाऊन दाखवा. खाऊन दाखवा. जम्या. बाय बाय कर सगळ्यांना. भेटूया नेक्स्ट वीक मध्ये.